अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल AIIB कडून आला असला तरी आमदार रोहित पवार यांनी अहवालावर अनेक शंका घेतल्या आहेत. 4 मार्चला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल, अपघाताच्या चौकशीबद्दल आणि VSR कंपनीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. त्यात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे VSRच्या विमानाने दाऊसला जात होते तेव्हा इराण आणि इराकमध्ये त्यांचे विमान पाडण्याची धमकी दिली गेली होती, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. पण रोहित पवार या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले, त्यांनी कोणते नवे आरोप केले, पाहूयात या व्हिडिओमधून. रोहित पवार पत्रकार परिषदेत सुरुवातीला म्हणाले, मी VSR DGCAच्या विरोधात नाही, पण खोलात गेल्याशिवाय सत्य कळणार नाही. रो हँडलर कंपनी आणि VSRला आम्ही मुद्दामून टार्गेट करत नाही, पण या कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. पुन्हा मोठ्या व्यक्तीचा यामागे हात आहे, त्यामुळे जोवर निष्पक्षपणे चौकशी होत नाही तोवरवर अजितदारांचा घात की अपघात हे स्पष्ट होणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी आणखी काही शंका उपस्थित केल्या. ते म्हणाले, जसं आपण आधीपासून म्हणत होतो तसं विमानात क्षमतेच्या 90% फेल भरलं होतं. ऑफिशियल लाईफपेक्षा हे इंजिन 3000 तास जास्त उडालं होतं. व्हिजिबिलिटी कमी होती तरी लँडिंगचा प्रयत्न झाला. रनवे 29 जो सेफ होता तिथे दोनदा मागूनसुद्धा पायलटच्या माध्यमातून विमान रनवे 11वर मुद्दामून लँड करण्याचा प्रयत्न केला गेला. ट्रान्स्क्रिप्टमध्ये पण दिसतंय की मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता. तपास अहवालात जिल्ह्याचं नाव बारामती लिहिलंय, यातून AIIB किती सिरियस आहे हे आपल्याला दिसतं. यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या चौकशी अहवालातल्या काही गोष्टींवर आक्षेप घेतला. या रिपोर्टमध्ये लिहिलंय की हे विमान उजव्या बाजूला कललं, पण अपघाताच्या आधीच्या CCTV फुटेजमध्ये दिसतंय की विमान लेफ्ट बँक झालं होतं, राईट बँक झालं नव्हतं. विमान अपघातस्थळी डाव्या बाजूला पडलं होतं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. रिपोर्ट तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बेसिक ऑब्झर्वेशनमधली ही चूक आहे. रिपोर्टमध्ये दिलंय की विमान आधी काही झाडांना धडकलं आणि मग खाली कोसळलं, पण आम्ही बघितलं की तिथं कुठलंच झाड नव्हतं, तर एक झुडूप होतं ज्याला विमानाचा स्पर्शसुद्धा झाला नव्हता. रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला का? झाडांवर जबाबदारी ढकलून देण्याचा केविलवाणा प्रयत्न AIIBने केला असं आपल्याला म्हणावं लागेल, असे रोहित पवार म्हणाले. काही लोकांचं म्हणणं आहे की अपघाताच्या आधी विमानतळाची रेकी करण्यासाठी काही लोक तिथे आले होते. त्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करावं असं आमचं म्हणणं आहे. जो अहवाल दिला आहे त्यात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं नावच नाहीये. म्हणजे मॅन्युप्युलेशनची भीती आहे का? कागदपत्रांची फेरफार केली जात आहे का? उद्या जाऊन कोणीही आक्षेप घेऊ नये म्हणून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं नाव दिलं जात नाहीये. 2023ला VSRच्या लेअर जेटचा अपघात झाला होता. तेव्हा या VK सिंगने स्वतःच्या प्रायव्हेट ट्रकमधून ब्लॅक बॉक्सपासून सगळे अवशेष मुंबईतून दिल्लीला नेले होते. त्याने स्वतः विमान हाताळलं होतं असं आम्हाला कळलं आहे. या अहवालात सुरुवातीलाच नमूद केलं आहे की या अहवालाचा उद्देश भविष्यात असे अपघात होऊ नयेत असा आहे. म्हणजे इथेही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. आम्ही रो कंपनीवर FIR करा असं का म्हणतोय, तर रोमध्ये जो मनोज पवार आहे तो म्हणतोय व्हिजिबिलिटी ओके आहे, पण मुंबई एअरपोर्ट जिथे हा माणूस बसला होता तिथे व्हिजिबिलिटी कमी होती. जिथे व्हिजिबिलिटी कमी असते अशा विमानतळावर आपल्याला लँड करता येत नाही, आणि जर ते आपलं डेस्टिनेशन असेल तर आपल्याला टेक ऑफसुद्धा करता येत नाही. हा DGCAचा नियम आहे, असं म्हणाल्यानंतर रोहित पवारांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. विमान अपघातात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना VSR कंपनीच्या वकिलांनी फोन केला होता. त्यातलाच हा भाग असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. कप्तान साहेब ने गलती कर दी, ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? विजिबिलिटी खराब थी, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके ठोक दिया उन्होंने, क्या करोगे? असा संवाद त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरू होता. म्हणजे वकील इतक्या कॅज्युअली सांगतो की ठोक दिया, हे सगळेजण कॅज्युअली घेतात. या अपघाताला जर व्हिजिबिलिटी कमी होती तर पुणे ATCने बारामतीला जायची परवानगी कशी दिली? मुंबईने टेकऑफची परवानगी कशी दिली? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. या दोन्ही पायलट्सला बारामती विमानतळाची सगळी माहिती होती. या दोघांनी अनेक वेळा तिथं लँड केलं आहे, असे रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. VIP ट्रॅव्हल करत असेल तर व्हिजिबिलिटी कमी असताना विमान लँड करू नये हा रूल आहे. मग तरी लँडिंग का केलं? या रूलनुसार जे अधिकारी रोच्या ग्रुपमध्ये होते त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 2025मध्ये हे विमान फक्त 250 तास कसं उडालं? मोठ्या प्रमाणात अंडरलॉगिंग होत होतं. बारामती ATSला जो मेल केला त्यात कुठेच असं सांगितलं नव्हतं की हे विमान शमशाबादला जाणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिलेला टाईम आणि रिपोर्टमध्ये असलेला टाईम यात मोठी तफावत आहे. ब्रेथ ॲनालायझर टेस्ट एका विशिष्ट जागी करणं गरजेचं असताना त्यांनी विमानामध्ये टेस्ट केली. ही टेस्ट योग्य पद्धतीने झाली होती की नाही यावरच आम्हाला शंका आहे. या विमानात एक्स्ट्रा फ्युएल भरण्यात आलं. जर मुंबई बारामती मुंबई असा प्रवास असेल तर जास्तीचं इंधन का भरण्यात आलं? जवळपास 90 ते 95% इंधन विमानाच्या पंखांमध्ये होतं. ते मुद्दामून भरलं का, असा आमचा प्रश्न आहे, असे आरोपसुद्धा रोहित पवारांनी केले.
त्यानंतर त्यांनी रिपोर्टमध्ये देण्यात आलेला टायमिंग आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर झालेल्या मेसेजचे टायमिंग यांच्यात फरक कसा काय असाही प्रश्न केला. रिपोर्टमध्ये दिलंय विदीप जाधव 7:48 मिनिटांनी पोहोचले, तर मनोज पवारचा मेसेज आहे ते 7:17 मिनिटांनी पोहोचले. 21 मिनिटांचा गॅप का? रिपोर्टनुसार दादा 7:59 मिनिटांनी विमानात बसले, तर मेसेज आहे दादा 7:54 मिनिटांनी विमानात बसले. रिपोर्टनुसार 7:21 मिनिटांनी पायलटने वॉक अराउंड इन्स्पेक्शन केलं, तर मनोज पवारने 7:10 मिनिटांनी ऑल ओके सर असा मेसेज का केला? ज्या हँडलरवर अजितदारांचे पीए अवलंबून होते तो चुकीची माहिती का देतोय? मुद्दामून देतोय का याची चौकशी करणं आवश्यक आहे. अहमदाबादला एवढा भीषण विमान अपघात झाला, पण या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा निघाला होता. दादांच्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यावर सही करणारे अधिकारी 2023च्या विमान अपघाताच्या तपासात सुद्धा होते, पण तो तपास सुद्धा पुढे गेलेला नाही. पण त्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन मात्र झालं आहे असा आक्षेप रोहित पवारांनी घेतला. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या अपघाताग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे फोटो दाखवले. त्यावर फक्त राख बसली आहे म्हणून ते डॅमेज झाले असं म्हणणं असेल तर ते हास्यास्पद आहे. आतून कुठेही त्यांना डॅमेज झालेलं दिसत नाहीये. CVR जर नवीन टेक्नॉलॉजीचा होता तर तो जळू कसा शकतो? आम्ही प्रेझेंटेशन घेतल्यानंतर VSRने त्यांच्या फ्लाईटबद्दलची माहिती वाईप ऑफ करून टाकली. माहिती दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय? मूळ पायलट का बदलले गेले याचं उत्तर अहवालात नाही. कॉकपिटमध्ये बसून रोहित सिंग झोपा काढू शकतो. VSR आणि DGCA ही मिलीभगत असल्यामुळे हे कागदपत्र मॅनिप्युलेट करू शकतील असं आमचं मत आहे, असेही रोहित पवार म्हणाले. या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी सगळ्यात धक्कादायक दावा केला तो 2023 मधल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवासाबद्दलचा. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे VSRच्या विमानाने दाऊसला गेले होते. दुसऱ्या देशांच्या हवाई हद्दीतून प्रवास करताना त्या देशाची परवानगी लागते. त्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान हे इराणच्या हवाई हद्दीत गेलं. त्यावेळी तिथे काही फायटर जेट्स आले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही आत्ताच्या आत्ता नाही वळालात तर तुमचं विमान आम्ही पाडू. इराणमधून हे विमान इराकमध्ये गेलं आणि तिथेही हेच घडलं. दादांच्या बाबतीत जे घडलं ते बारामतीत घडलं, पण या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंड्सवर VSRला हाताशी धरून, नाहीतर VSR स्वतः मुद्दामून किंवा दुर्लक्ष केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, याबद्दलची जास्त माहिती स्वतः एकनाथ शिंदे किंवा इतर अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी दाखवलेल्या स्लाईडमध्ये इराण आणि इराकने ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्याने विमान मागे फिरवा नाहीतर आमच्या फायटर प्लेन्सकडून ते पाडलं जाईल असा इशारा दिला होता, असा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर विमान पुन्हा बहारीनला आलं. तिथे 3 तास थांबून सगळ्या परवानग्या मिळवून ते झ्युरिकला दिलं असाही दावा रोहित पवारांनी केला. त्यानंतर ते म्हणाले, VK सिंगने आमच्या माणसाला फोन केला होता, ज्यात तो म्हणत होता, मुझे AIB ने क्लियरेंस दिया है, नीचे से ऊपर तक हमारी पहुंच है, कोई भी कुछ भी बिगाड़ नहीं सकता, अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, अभी भी हमारे प्लेन सरकार यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है? अशा आविर्भावात VK सिंग बोलत होता. तो मागच्या 5-6 दिवसात महाराष्ट्र सदनात गेला होता की नव्हता गेला असेल तर कुणाला भेटायला गेला याचाही शोध घ्या अशी मागणी रोहित पवारांनी केली. यानंतर रोहित पवारांनी VSR कंपनीचे व्यावसायिक संबंध अनेक नेत्यांशी, काही राज्यातले आमदार मंत्री यांच्याशी असल्याचे आरोप केले. याबद्दल त्यांनी बँक, फायनान्स कंपनीज आणि काही शेल कंपन्यांची लिस्टसुद्धा दाखवली. या प्रकरणाची चौकशी कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, FIR दाखल का केली जात नाही याबद्दल भाष्य करताना रोहित पवारांनी FIR का दाखल करून घेतली पाहिजे, याआधी घाटकोपरच्या विमान अपघातात किरीट सोमय्या यांच्या आग्रहामुळे FIR दाखल झाली होती, हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते म्हणाले, जर त्या प्रकरणात FIR दाखल होते तर दादांना न्याय का मिळत नाही? त्यावेळी विमान कंपनीवर कारवाई झाली. ती कंपनी प्रफुल्ल पटेलांची होती. त्यावेळी ते विरोधात होते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. मग आम्ही काय वेगळी मागणी करतोय? विमान कंपनीवर साधी FIR का करू दिली जात नाही, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. थोडक्यात या पत्रकार परिषदेमधून रोहित पवारांनी AIIBच्या रिपोर्टवर शंका घेतली. झाडच नव्हतं तर झाडांना धडकून विमान कसं काय पडलं? एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना VSRने निष्काळजीपणा दाखवला की मुद्दामून त्यांना धोका निर्माण केला, असे नवीन आरोप केले आहेत. पण AIIBचा अहवाल, रोहित पवारांचे नवे दावे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.